नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण छानशी रेसिपी पाहतोय. इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे. इथं तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यावर आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला असं मी घालून घेतलेलं आहे. इथं आपण खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत, जे आपण तेलावरती टाकणार आहोत आता फोडणीला. आणि तांदूळ चांगले परतून घेणार आहोत. मी पाहू शकता तेल आपलं गरम होत आलेलं आहे. आता खडे मसाले टाकते. टमाटे, दालचिनी, काळी मिरी 2-3, बदाम फूल, आता धुतलेला तांदूळ आहे तो आपण त्याच्यावर घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी छान असं ते परतून घेतलेलं आहे. तांदूळ, आलं लसूण पेस्ट, सगळे मसाले, हळद असं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. यात मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. यात आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. थोडीशी कोथिंबीर, आपलं चिकनसुद्धा रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन आपलं रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे आपला मसाले भात रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते कसा झाला आहे ते. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदररित्या बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. त्यापासून हा मसाले भात बनवला. कोल्हापूर साईडचे जे लोक असतील त्यांना माहीत असेल, चिकनबरोबर मसाले भात बनवला जातो. अगदी साधी सोपी पद्धत सर्व करून तुम्हाला दाखवते आपला मसाले भात कसा झाला आहे ते. अशा प्रकारे आपला मसाले भात चिकन रेडी झालेला आहे. तुम्हाला जर ही माझी मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसाले भात आपला रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.